एव्हरीवन, गुड मॉर्निंग. चला, या ठिकाणी आपण यश परगे या चॅनलवर तिसरी चौथी MTS BTS तसेच 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रायबिंग स्किल्स म्हणजे शब्दकोश पाहण्याचे कौशल्य या ठिकाणी हा घटक पाहणार आहोत. महत्त्वाचा घटक आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा हा घटक उपयुक्त आहे, तर तो आपण या ठिकाणी अभ्यासूयात. डिस्क्रायबिंग स्किल म्हणजे शब्दकोश पाहण्याचे कौशल्य. यावर आधारित आपण कशा प्रकारे डिस्क्रायबिंग स्किल्स म्हणजे शब्दकोश पाहायचा हे या ठिकाणी आपण समजून घेऊ. थोडक्यामध्ये आपल्याला अल्फाबेट्स क्रमाने येणं आवश्यक आहे. अल्फाबेट्स जे आहेत क्रमाने येणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही हे क्रम पाठ केल्यानंतर तर तुम्हाला हे निश्चित एका सेकंदामध्ये एका मिनिटामध्ये तुम्हाला या प्रश्नांचं उत्तर येऊन जाणार आहे. तर या ठिकाणी आपण डिस्क्रायबिंग स्किलवर आधारित वर्ड्स घेऊन ते वर्ड्स या ठिकाणी आपल्याला शब्दकोशात क्रमाने येणारे शब्द, परत दुसरा येणारा शब्द, अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. 4थ्या नंबरचा 4th नंबरला प्रश्न वर्ड्स कोणता येईल, अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. अशाच प्रकारच्या प्रश्नावर आधारित आपण डिस्क्रायबिंग स्किल्स या घटकाचा चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. तर पहा या ठिकाणी डिस्क्रायबिंग स्किल्स. फाइंड विच वर्ड शॅल स्टँड फर्स्ट इन द डिक्शनरी. शब्दकोशातील क्रमाने येणारा पहिला शब्द स्टँड फर्स्ट. पहिला शब्द कोणता? वर्ड. विच वर्ड शॅल स्टँड फर्स्ट. पहिला शब्द कोणता? इन द डिक्शनरी. डिक्शनरीतील जो पहिला शब्द कोणता येईल? मग अल्फाबेटिकली प्रमाणे या ठिकाणी ABCD प्रमाणे शब्दार्थ असतात त्या ठिकाणी. तर पहा आपला पहिला वर्ड्स. आता आपण हे बॅड, बाथ, बॅक आणि बी असे शब्द आहेत. मग कसे शोधायचं त्याला? पहिला शब्द लेटर्स काय आहे? तर या ठिकाणी बी दिलेला आहे. तर पहा, तर मग कसं, मग दुसरा बी आहे, पहिला बी आहे तर दुसरा पाहायचा लेटर्स आपण. ए आहे दुसरा. मग ह्याला 1 नंबर धरा. एच्या नंतर काय येते? BCD. यानंतर बी आहे या ठिकाणी. इथं पहा, इथं बी आहे. मग डीच्या नंतर येत असल्यामुळे हे नंतर येईल. डीच्या नंतर हा येईल. मग आपण तिसरा पाहायचा आहे या ठिकाणी. इथं डी आहे, इथं ई आहे म्हणून हे येणार नाही. मग तिसरा शब्द पहा. मग याचं तिसरं अक्षर पाहायचं आहे डी. इथं डी आहे, इथं टी आहे. मग डी अगोदर येते टीच्या. हे पहा या ठिकाणी 4 नंबरला. आणि टी जी आहे इथं 20 नंबरला आहे. सी जी आहे 3 नंबरला आहे. 3 नंबरला येते सी. मग हा ह्याच्या अगोदरचा झाला. पण आता डी जे आहे, आता इथे या ठिकाणी के पहा. के हे जे लेटर्स आहे डीच्या अगोदर येते. डीच्या अगोदर येते. मग या ठिकाणी पहा डीच्या नंतर येते. पण आपण ही 3 लेटर्समध्येच ए आणि सीच्या अगोदर, डीच्या अगोदर सी येत असल्यामुळं BACK बॅक हा फर्स्ट या ठिकाणी फर्स्ट डिक्शनरीतील वर्ड्स होईल. फर्स्ट BACK बॅक. यानंतर दुसरा होईल BE. ABCDE पहा या ठिकाणी इथं आलेला आहे. आणि हे टी आणि डी नंतर आहेत. मग पहा या ठिकाणी बॅक, BACK बॅक हा जो आहे फर्स्ट वर्ड आहे. डिक्शनरी शब्दकोशातील फर्स्ट वर्ड येईल बॅक. पर्याय क्रमांक 3. दुसऱ्या क्रमांकावर येईल हा येईल BE. हा दुसऱ्या क्रमांकावर येईल.
आणि तिसरा जो क्रमांक आहे BAD बॅड जो आहे हा तिसऱ्या क्रमांकावर येईल, कारण हे 3 नंबरला इथं D आलेला आहे आणि इथं T आलेला आहे. BATH बाथ टी या ठिकाणी टी हे नंतर आहे. टी अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे जर म्हणलं शब्दकोशातील ABCD प्रमाणच असतात. मग टी हे नंतर असल्यामुळे हे 4 नंबरला येईल. हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर आणि हा झाला 4 नंबर. आपल्याला या ठिकाणी फर्स्ट वर्ड कोणता आहे डिक्शनरीच्या नुसार म्हणलेला आहे, तर BACK बॅक हा जो आहे फर्स्ट येईल. यानंतर पुढचा पहा. आता गर्ल, गोट, ग्रेप्स आणि ग्राफ असे शब्द आलेले आहेत पहा. मग गर्लचं जी पहिले अक्षर पाहू आपण, जी आलेलं आहे. मग अल्फाबेटिकली प्रमाणे आपल्याला आता दुसरं अक्षर पाहायचं आहे. ह्याचं दुसरं अक्षर काय आय आहे. मग आय किती नंबरला आहे, 9 नंबरला आहे. आणि ह्याचं दुसरं अक्षर ओ आहे, 15 नंबरला आहे. हे येणार नाही. मग हे आर आहे, ते या ठिकाणी ग्रेप्सचं आर 18 नंबरला आहे आणि ह्याचं आर पण सुद्धा 18 नंबरला आहे. मग हे जीचं येत आहे, पहिला नंबर जी येत आहे. आणि तरी आपण तिसरं अक्षर पाहायचं आहे, आर पहा या ठिकाणी. आता दुसरं अक्षर इथं या ठिकाणी याचं नसल्यामुळं आता पहिला नंबरच आपल्याला शोधायचा असल्यामुळं सर्व आपल्याला वर्ड्स पाहिजे आवश्यकता नाही. आता हे जी आय हे नंबर 1ला येते. मग गो यानंतर ओ अक्षर असलेलं पहा या ठिकाणी. ओचं हे ओ आर, ओ जे आहे आरच्या अगोदर येत असल्यामुळं हा याला आपण 2 नंबर देऊ याला, आणि याला आपण 2 नंबर देऊ. सुरुवातीला मग फर्स्ट अक्षर कोणता आहे, GIRL गर्ल. GIRL गर्ल. गर्ल म्हणजे मुलगी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर सर्व क्रम पाहिजे असतील तर पहा या ठिकाणी GRE इथे या ठिकाणी येणार नाही, तिसऱ्या नंबरला येणार नाही, कारण आरच्या नंतर टी आलेला आहे म्हणून हे येणार नाही 3 नंबरला. पी पहा या ठिकाणी, पी जे आहे PE. मग या ठिकाणी हा ग्रेप्स जे आहे 3 नंबरला येईल आणि गोट जे आहे हे टी या ठिकाणी इथं आहे आणि पीच्या नंतर टी आहे. मग या ठिकाणी पहा हे 2 नंबर, गोट जे आहे 2 नंबरला आहे, ग्रेप्स 3 नंबरला येईल आणि ग्राफ जे आहे 4 नंबरला येईल. तर मग या ठिकाणी फर्स्ट वर्ड्स कोणता आहे आपल्या डिक्शनरीनुसार, गर्ल, GIRL गर्ल. यानंतर नेक्स्ट पहा. थोडं लक्षपूर्वक पहा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. ह्याचा सराव असणं खूप महत्त्वाचं आहे. अवघड वाटतो सुरुवातीला, पण सराव केल्यानंतर काहीच अवघड नाही. चला, MARK मार्क, MASK मास्क आणि MAT मॅट, MAN मॅन असे वर्ड्स दिलेले आहेत. सुरुवातीचं फर्स्ट जे लेटर्स आहे याचं अक्षर जे आहे M आहे. तर आपण दुसरं पाहू. दुसरं अक्षर पण ये आहे. मग आता आपल्याला तिसरं सारखे अक्षर असल्यामुळं हे तिन्ही 2 अक्षर आपले गेले. हे 2 अक्षर आपल्याला आता पाहिजे नाहीत, MA हे पाहिजे नाही आता आपल्याला. आता तिसऱ्या अक्षरावरून आपण ठरवू की कोणतं अक्षर फर्स्ट येईल. आता आर आहे, आर किती नंबरला आहे मग अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये 18 नंबरला आहे, हे फर्स्ट येईल का नाही. यस किती नंबरला आहे, या ठिकाणी यस आहे 19 नंबरला आणि टी जे आहे 20 नंबरला आहे. आर, यस आणि टी. टी हे शेवटचं MAT मॅट हे 4 नंबर येईल आणि ते यस असल्यामुळे हे 3 नंबर आणि हे 2 नंबर. मग 1 नंबर काय झाला, एन जे आहे पहा या ठिकाणी आहे 14 नंबरला आहे. MAN मॅन. मॅन जे आहे या ठिकाणी फर्स्ट वर्ड येईल डिक्शनरीमध्ये फर्स्ट वर्ड मॅन हा येईल. आलं का लक्षात.
आपण शेवटच्या 3ऱ्या नंबरच्या अक्षरावरून हे काढलेलं आहे. चला लक्षपूर्वक क्लास करा तर तुम्हाला लक्षात येऊन जाणार आहे. चला पुढचा आपला पाहू वर्ड्स. आता पॉन, पेंटिंग, पॅन आणि पास असे वर्ड्स आहेत आपले. पहा, मग आता पहिले अक्षर पी पी आहेत हे गेले. दुसरे अक्षर पहा ओ आहे या ठिकाणी 15 नंबरला. पेंटिंगचं ए आहे 1 नंबरला आणि पॅनचं ए आहे 1 नंबरला आणि पासचं आहे 1 नंबर 2 नंबरला जे ए आहे. मग हे 1 नंबर येतील आणि हे 2 नंबर येईल. आता आपण हे तिन्ही कसं आपण 1 नंबर लिहू शकतो, नाही लिहत. आता ह्यांचं 3रं अक्षर पाहायचं. आय जे आहे या ठिकाणी पहा, आय किती नंबरला आहे? 9 नंबरला आहे. आता यन आहे पॅनचं, यन 14 नंबरला आहे आणि यस जे आहे या ठिकाणी 19 नंबरला आहे अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये. तर मग कोणतं येईल? मग फर्स्ट वर्ड्स कोणता येईल? पेंटिंग. या ठिकाणी हा किती नंबरला आहे? आय 9 नंबरला असल्यामुळं यन 14 नंबरला आणि हे यस जे आहे 19 नंबरला आहे. मग फर्स्ट वर्ड आहे या ठिकाणी पेंटिंग. पेंटिंग हा फर्स्ट वर्ड येईल या ठिकाणी डिक्शनरीमध्ये. चला पुढचा आपला वर्ड्स पाहू आपण. पुढचे वर्ड्सवर आधारित आपण डिक्शनरी स्किल्सचा अभ्यास करत आहोत. चला टॉप, टाल्क आणि टॅप आणि टॉल असे हे आहेत आपले वर्ड्स आहेत. तर पहा या ठिकाणी TOP टॉप, TALK टाल्क, TAP टॅप आणि TALL टॉल. आता TT आहेत हे अक्षर गेले. दुसरं पाहू, हे ओ आहे TOP टॉपचं ओ जे आहे 15 नंबरला आहे. टॉपचं ओ जे आहे किती नंबरला आहे? 15 नंबरला आहे. हे टाल्कचं किती नंबरला आहे? ए. आपण दुसरे अक्षर पाहत आहोत. ए फर्स्टलाच आहे. टॅप आणि टॉलचं ए आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला यानंतर आपल्याला 3रा जो अक्षर आहे ते पाहायचं आहे. पी जे आहे याचं 16 नंबरला आहे. यल आहे या ठिकाणी 12 नंबरला आणि पी आहे 16ला आणि यल आहे 12 नंबरला म्हणून या ठिकाणी कोणतं अक्षर येईल? मग TALK टाल हा जो आहे फर्स्ट नंबर येईल याचं. पी आणि पी हे टाल हे 2 नंबर आणि हे 3 नंबर येईल आणि हे 4 नंबर येईल. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि हे 4 नंबरला डिक्शनरीमध्ये येणार आहे बरं. हे आपल्याला अभ्यासायचं आहे, आपण अभ्यासत आहोत. याचं हे खूप महत्त्वाचा घटक आहे, लक्षपूर्वक करा. चला TALK टाल्क हा फर्स्ट नंबरला येईल म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. चला पुढचा पहा. पुढचा प्रश्न पहा. फाइंड विच वर्ड शॉल स्टँड सेकंड इफ अरेंज्ड अल्फाबेटिकली. आता शब्द अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे जर शब्द वर्णानुक्रमे लिहिले तर कोणता शब्द दुसऱ्या क्रमांकावर येईल? शब्द जर वर्णानुक्रमे लिहिला तर दुसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द या ठिकाणी आपल्याला कोणता येईल असा प्रश्न आहे किंवा शोधायचा आहे. चला दुसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द शोधू आपण. तर पहा, ऑर्डर, ऑरेंज, ऑर्डिनरी आणि ओरिजिन असे 4 वर्ड्स दिलेले आहेत त्या ठिकाणी. आता सर्वांचा अक्षर जे आहे ओ असं दिलेलं आहे. मग दुसरं अक्षर जे आहे आर आहे. आता आपल्याला 3रं अक्षराचं पाहावं लागेल. 3रं अक्षर आपल्याला पाहायचं आहे याचं.
मग तिसरं अक्षर काय ऑर्डरचं डी आहे, 4 नंबरला आहे. आणि ऑरेंजचं जे आहे अक्षर 1 नंबरला आहे, मग ह्याला आपण 1 नंबर देऊ. हे डी जे आहे 4 नंबरला येते आहे. आणि आय जे आहे या ठिकाणी पहा, आय जे आहे 9 नंबरला येते. विचार करूनच आपल्याला सोडवायचं आहे. आर जे आहे 9 नंबरला येते. मग हे या ठिकाणी ये 1 नंबरला येईल आणि हे ए यानंतर ही आयचं जे आहे हे 9 नंबर येते आणि यानंतर तिसरं अक्षर ऑर्डरचं डी आहे. मग डी किती 4 नंबरला आहे. मग पहिलं अक्षर ऑर्डर येईल या ठिकाणी. फर्स्ट नेम आपण ऑर्डरला देऊ. आपल्याला सेकंड वर्ड्स डिक्शनरीमध्ये सेकंड वर्ड्स शोधायचा आहे. अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे आपल्याला जर शब्द वर्णानुक्रमे लावले तर अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे सेकंड नंबरला वर्ड्स कोणता येईल असा प्रश्न आहे. मग ये या ठिकाणी ORANGE ऑरेंज या ठिकाणी पहा, ऑरेंज जो आहे 2 नंबरला येईल. सॉरी ऑरेंज जो आहे हा 1 नंबरला येईल. इथं ORDER ऑर्डर डी तिसऱ्या क्रमांकाचा जो शब्द आहे डी आहे आणि ऑरेंजमध्ये ए असल्यामुळं हा 1 नंबरला येईल. आणि हा जो ऑर्डर आहे हा 2 नंबरला येईल. हा 2 नंबर द्यायचा याला आपल्याला या ठिकाणी डिक्शनरी स्किलनुसार. ऑर्डिनरी या ठिकाणी डी आहे आणि आय दिलेला आहे, मग ह्याला आपल्याला पकडायचं नाही. चला और या ठिकाणी पहा आय आहे, आय जे आहे या ठिकाणी 9 नंबरला आहे, म्हणून आपण या ठिकाणी हे तीन नंबरला येत आहेत. हे दोन्ही अक्षर जे आहेत ते 3 नंबरला येत आहेत. याला आपण 3 नंबर देऊ. आपण याचे सुद्धा आपण 3 आणि 4 नंबर काढू शकतो बरं का. मग आता या ठिकाणी पहा यन आणि हे जीचा विचार करायचा आपण. या ठिकाणी यन हे जीच्या नंतर आहे म्हणून ह्याला आपण 3 नंबर देऊ आणि 4 नंबर आहे जे आहे हे ऑर्डिनरी याला 4 नंबर देऊ. मग अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे आपण सर्व पर्याय हे अल्फाबेटिकली ऑर्डरचा क्रमांक दिलेला आहे. तर मग सेकंड नंबरला कोणता वर्ड्स येत आहे, ऑर्डर हा जो आहे वर्ड्स या ठिकाणी येत आहे. फर्स्ट नंबर ऑरेंज आणि सेकंड जो आहे ऑर्डर आहे, म्हणून आपल्याला सेकंड नंबर पाहिजे या ठिकाणी. मग ऑर्डर पर्याय क्रमांक 1 जो आहे याचं उत्तर येईल. चला पुढच्या अशाच प्रकारचे वर्ड्स आपण पाहणार आहोत. सेकंड नंबरचा वर्ड्स जो आहे आपल्याला अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे शोधायचा आहे. फ्लॅग, फ्लॅप, फ्लोअर आणि फिश अशा प्रकारचे वर्ड्स आहेत या ठिकाणी. तर पहा फ्लॅग सुरुवातीचं सर्वांचं अक्षर एफ आहे म्हणून हे आपण पाहायचं नाही. दुसरं अक्षर पाहू यल आणि फिश या ठिकाणी आय आहे. दुसरा अक्षर आय किती नंबरला आहे 9 आणि यल जे आहे 12 नंबरला, मग ह्याला आपण फर्स्ट द्यायचं आहे. आता तिसरं अक्षर पाहू, सर्वांचे यल आहेत ह्या 3 इंचे, मग ह्याला आपण 2 नंबरचं कसं पकडायचं आपल्याला लक्षात येणार नाही. फ्लॅग ये आणि इथं ओ आहे, मग या ठिकाणी हे 2 उरले. आता हे गेला, ओ जे आहे या ठिकाणी 15 नंबरला आहे आणि ये फर्स्ट नंबरला. मग आता फ्लॅगचं पाहिजे आहे आपल्याला. 4 नंबरचे अक्षर पाहिजे आहेत आपल्याला. त्यानंतर आता जी किती नंबरला आहे पहा, जी जे आहे 7 नंबरला आहे आणि पी जे आहे 16 नंबरला आहे. मग एफच्या नंतर कोणतं येईल, फ्लॅग येईल. एफ फिशच्या नंतर जे आहे वर्ड्स जे येईल अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे डिक्शनरी स्किलप्रमाणे सेकंड नंबर जे येईल फ्लॅग येईल. सेकंड नंबर फ्लॅग आणि थर्ड नंबर फ्लॅप येईल.
थर्ड नंबर जे आहे फ्लोअर येईल. या ठिकाणी थर्ड नंबर जे आहे फ्लोअर आणि फ्लॅप जे आहे पी हे डबल ओ आल्यामुळे इथं 4 नंबरला ओ आहे. मग पीच्या अगोदर असल्यामुळे फ्लोअर हे 3 नंबरला येईल आणि 4 नंबरला. अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे आपण काढलेला आहे. फिश फर्स्ट नंबरला आहे, सेकंड आहे फ्लॅग, थर्ड आहे फ्लोअर आणि फोर्थ आहे फ्लॅप. मग आपल्याला सेकंड वर्ड्स पाहायचा आहे. अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे सेकंड वर्ड्स आहे आपला फ्लॅग. चला नेक्स्ट आपण पाहू. आता पहा या ठिकाणी आता ह्यूज, हाय, ही आणि होम अशा प्रकारे वर्ड्स दिलेले आहेत. त्यातील आपल्याला अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे सेकंड नंबरला येणारा वर्ड्स शोधायचा आहे. आता एच आहे. दुसरे अक्षर पाहता आपण एच फर्स्टला असल्यामुळे आपण सर्वांची ओळखू शकत नाही, म्हणून आपलं दुसरं अक्षर जे आहे यू आहे. याचं यू किती नंबरला आहे? मग 21 नंबरला आहे. यानंतर हायचं आय जे आहे 8 नंबरला आहे आणि ई जे आहे याची हीचं ई जे आहे 5 नंबरला आहे. मग ह्याला आपण नंबर 1 देऊ. आता होम ओ जे आहे या ठिकाणी 15 नंबरला आहे आणि आय जे आहे या ठिकाणी 9 नंबरला आहे. आय जे आहे 9 नंबरला आहे आणि ओ जे आहे मग ओच्या अगोदर आय येईल या ठिकाणी, म्हणून पर्याय क्रमांक. आणि यू जे आहे या ठिकाणी पहा यू 21 नंबरला आहे. मग या ठिकाणी आपण याला 2 नंबर देऊ आणि ह्याला 3 नंबर देऊ आणि हे जे आहे हे 4 नंबर येईल अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे. मग आपल्याला सेकंड वर्ड्स जो आहे हाय HIGH हाय जे आहे सेकंड वर्ड्स अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे हाय आहे पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट अशाच प्रकारचा आपल्याला सेकंड वर्ड्स शोधायचा आहे अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे. चला CHAIR चेअर, बॅट आणि टेबल आणि डोअर असे वर्ड्स आहेत. तर मग चेअर, बॅट आणि टेबल आणि डोअर असे वर्ड्स आहेत पहा. तर मग ABCD प्रमाणे सी जे 3 नंबरला येते आणि बी आहे 1 नंबरला येते, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला 1 नंबर देऊ. सीला आपण डी किती आहे 4 नंबरवर आहे डी, मग ह्याला आपण 1 सी जे आहे 3 नंबरला, मग ह्याला 2 नंबर देऊ आणि हे 3 नंबर. टी जे आहे इथं आहे 20 नंबरला, म्हणून याला आपण 4 नंबर देऊ. अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे कोणता येईल रे? आपल्याला पहिल्या लेटर्समध्ये त्याची अल्फाबेटिकली ऑर्डर सापडलेले आहेत, म्हणून आपले दुसरा लेटर पाहायची या ठिकाणी आपल्याला आवश्यकता नाही आहे. म्हणून BAT बॅट हा जो आहे वर्ड्स अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे फर्स्ट आहे, सेकंड आहे चेअर पर्याय क्रमांक 2. चला पुढचा वर्ड्स पाहू आपण. गिफ्ट, हार्ड, लॉंग आणि लॉक असे वर्ड्स आहेत. तर पहा जी जे आहे या ठिकाणी किती नंबरला आहे पाहायचं. अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे 7 नंबरला जी आहे. एच जे आहे 8 नंबरला आहे आणि यल जे आहे या ठिकाणी 12 नंबरला आणि हे जे यल आहे 12 नंबरलाच येईल. मग कोणतं येईल रे? एच. जीच्या अगोदर एचच्या अगोदर जी आहे म्हणून याला आपण 1 नंबर देऊ. आता आपल्याला हे सर्व पर्याय पाहायची गरज नाही आहे, कारण लॉंग आणि लॉक जरी आले असल्या तर पहिला आणि दुसरा वर्ड सापडल्यानंतर आपल्याला तिसऱ्या चौथ्याची गरज नाही आहे. HARD हार्ड जीच्या नंतर एच आहे म्हणून या ठिकाणी ह्याला दुसरा देऊ आणि याला आपण तिसरा आपण याचा पाहायचा आहे. आपल्याला जर अभ्यास करावाच वाटला तर याचा तिसरा नंबर काय आहे? एन आणि सी. मग या ठिकाणी हे जे येईल
सी जे आहे अगोदर येतो म्हणून याला 3रा नंबर द्या आणि याला 4 नंबर द्या. चला मग सेकंड नंबरला येणारा हा HARD हार्ड जो आहे हा सेकंड नंबरला येईल, पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. आणखी काही बरेच प्रश्न आहेत, पुढच्या उद्याच्या भागामध्ये आपण तो पाहूयात भाग. वेळ झालेली आहे. या ठिकाणी यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी तुम्हाला 7588546308 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमचा वर्ग टाकून मॅसेज टाका. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक दिली जाईल किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं जाईल. आणि नवोदयवाला हे ॲप डाउनलोड करा. त्यावरती सध्या 5वी नवोदय आणि 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स आहेत, प्रश्नसंच आहे. परत बऱ्याच तुम्हाला नवोदयवाल्या ॲपवरती जाऊन परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी बरेचसे क्वेश्चन आहेत. त्याचा तुम्ही लाभ घेण्यासाठी नवोदयवाला हे ॲप डाउनलोड करा व त्याचा तुम्ही बाय नाव करून त्याचा तो कोर्स घेऊन त्याचा लाभ घेऊ शकता प्रश्नपत्रिकेचा. चला तर या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.